की एखादा स्टुडंट आहे, त्या स्टुडंटच्या प्रॉपर्टीमध्ये त्याच्या प्रिय मैत्रिणीचं नाव, ठीक आहे, या ठिकाणी आपण लिहू, चला त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव, गर्लफ्रेंड नेम, ओके, प्रॉपर्टी आहे ना. काही काही नसेल, काही काहींचा असेल. त्या गर्लफ्रेंडची हाईट, हा, अजून सांगा त्या गर्लफ्रेंडचा मोबाईल नंबर, बर, अजून काय झालं, हा, ती गर्लफ्रेंड आहे, त्या गर्लफ्रेंडचं प्रिव्हियस कॉलेज, हा, परत त्या गर्लफ्रेंडची हेअरस्टाईल, काय द्यायचं त्या, या प्रॉपर्टीज आहेत की नाही. पण मला सांगा कोणत्या कॉलेजमध्ये गेल्यावर ह्या प्रॉपर्टीज विचारतात. जर मला कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम बनवायची आहे तर त्या ठिकाणी या बाकीच्या प्रॉपर्टी मॅन्डेटरी आहेत, नेम, रोल नंबर. पण माझ्या मैत्रिणीच्या नावाचं, तिचा कलर काळी आहे का गोरी आहे, तिची हाईट किती आहे, तिचा नंबर काय आहे, तिचा कॉलेज कोणतं होतं, तिची हेअरस्टाईल, याचं काळ्या तुला करायचं काय, ह्या प्रॉपर्टी इन्क्लूड करणार का नाही. मग ह्या प्रॉपर्टीज म्हणजे बॅकग्राऊंड डिटेल्स आहेत, या नेसेसरी प्रॉपर्टीज नाहीत. मग कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम बनवताना मी फक्त याच प्रॉपर्टी इन्क्लूड करणार, बाकीच्या प्रॉपर्टीला मी हाईड करणार, यालाच काय म्हटलं जातं, ॲब्स्ट्रॅक्शन. सो व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट्स अँड वेलकम टू एरो कम्प्युटर अकॅडमी. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं बाळांनो, आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आणि प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग या दोघांमधला डिफरन्स पाहिला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जो पॉईंट बघायचा आहे दॅट इज नथिंग बट द कन्सेप्ट्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. लक्षात घ्या, कन्सेप्ट्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, याला कन्सेप्ट पण म्हणू शकतो किंवा यालाच अजून एक नाव काय, फीचर्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. लक्षात घ्या, कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये तुम्ही गेले, कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही ओओपी वापरताय, म्हणजे कुठली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज असेल तर त्यामध्ये हे सगळे कन्सेप्ट येणार म्हणजे येणार. मग आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे कन्सेप्ट ज्या वेळेला आपल्याला बघायचे त्यावेळेला आपण ते दोन वेनी बघणार आहेत. एक म्हणजे त्याचं रिअल लाईफ एक्झाम्पल बघणार आणि दुसरं म्हणजे त्याचं प्रोग्रामिंगचं एक्झाम्पल. दोन एक्झाम्पल, एक म्हणजे कोणतं, रिअल लाईफ, आणि दुसरं कोणतं, प्रोग्रामिंग. लक्षात घ्या, इथून पुढच्या लँग्वेजेसमध्ये ज्या वेळेला तुम्ही जावाला जाताल, त्याच्यानंतर तुम्ही पायथन, पीएचपी मध्ये जाताल, त्यावेळेला ज्या वेळेला तुम्हाला क्लास आणि ऑब्जेक्ट हा कन्सेप्ट येतील, म्हणजे हे जे ओओपीचे कन्सेप्ट येतील, त्यावेळेला तुम्हाला एवढं डिटेल कोणीही सांगणार नाही. त्यावेळेला असं अज्युम केलं जाणार आहे की तुम्हाला ऑलरेडी हे कन्सेप्ट माहिती आहेत. सो ओओपी मध्ये म्हणजे या सेमिस्टर मध्येच आपल्याला हे कन्सेप्ट पूर्ण क्लिअर करायचे आहेत आणि तेच कन्सेप्ट फक्त वेगळ्या वेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये त्याचे सिंटॅक्स वगैरे काय होतील, चेंज होतील. मग आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, लक्षात घ्या, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. कारण की आपण आत्ता लक्षात घ्या कन्सेप्ट कशाचे आहेत, सी प्लस प्लसचे सांगितले का नाही, हे कन्सेप्ट कशाचे आहेत, ओओपी. ओओपी हा काय, अप्रोच आहे. व्हेरी गुड, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हा काय, अप्रोच आहे, बरोबर आहे. मग त्याचे जे काही फीचर असतील, त्याचे जे कन्सेप्ट आहेत, हे सगळ्या त्याच्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये यूज होणार. मग ह्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं सगळ्यात बेसिक कन्सेप्ट, सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट, आणि तो म्हणजे कोणता, ऑब्जेक्ट. सगळ्यात पहिला बेसिक कोणता कन्सेप्ट कोणता आहे, ऑब्जेक्ट. व्हॉट इज मीन बाय ऑब्जेक्ट, मी तुम्हाला परत सांगतोय, लक्षात घ्या बाळांनो. सी प्लस प्लस प्रोग्रामिंगला सुरुवात करायच्या आधी सी प्लस प्लस प्रोग्रामिंग ही कशाच्या अंडर आहे, तर ही ओओपीच्या अंडर आहे. त्या ओओपीच्या नक्की पाठीमागची काय हिस्ट्री आहे, ओओपी म्हणजे काय असतं, त्याचे कन्सेप्ट काय, हे आपल्याला कळलं, मग आपल्याला सी प्लस प्लस प्रोग्रामिंग कडे जाता येईल. डायरेक्ट सी प्लस प्लस प्रोग्रामिंगला सुरू करता येणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला त्याच्या आधी त्याची हिस्ट्री काय, ओओपी काय असतं, कसं आलं, त्याचे कन्सेप्ट काय, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. मग त्याच्यातला सगळ्यात पहिला, सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात बेसिक कन्सेप्ट म्हणजे कोणता, तुमचा ऑब्जेक्ट. व्हॉट इज मीन बाय ऑब्जेक्ट, लक्षात घ्या. मी तुम्हाला परत सांगतोय, या लेक्चरमध्ये मी तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल पण सांगणार आहे आणि दुसरं म्हणजे तुमचं प्रोग्रामिंगचं एक्झाम्पल. ज्या वेळेला एकदा कन्सेप्ट झाला बाळांनो, कुठलाही कन्सेप्ट झाला की तो डोक्यात असा फिट झाला पाहिजे की तुम्हाला ऑब्जेक्ट विचारलं की लगेच तुम्हाला त्याचं रिअल लाईफ एक्झाम्पल पण सांगता आलं पाहिजे आणि लगेच त्याचं प्रोग्रामिंगचं एक्झाम्पल पण सांगता आलं पाहिजे. व्हॉट इज मीन बाय ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे एनिथिंग, ऑब्जेक्ट इज एनिथिंग विच वी कॅन सी ऑर वी कॅन इमॅजिन ऑफ. कोणतीही अशी गोष्ट जिला आपण पाहू शकतो, जिला आपण पाहू शकतो किंवा जिच्याबद्दल काय करू शकतो, इमॅजिन करू शकतो, त्याला काय म्हणतो सांगा आपण, ऑब्जेक्ट. डेफिनेशन, सिंपल डेफिनेशन. ही एक्झाम्पल कशामधलं सांगतोय मी, रिअल लाईफ मधलं. एनिथिंग विच वी कॅन सी, अशी कुठलीही गोष्ट जिला आपण काय करू शकतो, बघू शकतो किंवा जिच्याबद्दल आपण इमॅजिन करू शकतो, अशा सगळ्या गोष्टीला आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट. मग जर ऑब्जेक्टचे रिअल लाईफ एक्झाम्पल तुम्हाला विचारले तर हा पेन आहे, हा पेन काय, ऑब्जेक्ट. हा फॅन आहे, फॅन काय, ऑब्जेक्ट. हा डिजिटल बोर्ड आहे, हा डिजिटल बोर्ड काय, ऑब्जेक्ट. खाली टेबल, टेबल हा ऑब्जेक्ट आहे. कॅमेरा ऑब्जेक्ट आहे, कर्टन्स ऑब्जेक्ट आहे, चेअर ऑब्जेक्ट. म्हणजे आपलं पूर्ण वर्ल्ड जे हे पूर्णपणे कशाने भरलंय, या ऑब्जेक्टने. लक्षात येत आहे, ऑब्जेक्ट म्हणजे काय, ऑब्जेक्ट इज एनिथिंग
ऑब्जेक्ट इज एनी, कुठलीही अशी गोष्ट जिला मी पाहू शकतो किंवा जिच्याबद्दल मी काय करू शकतो, इमॅजिन करू शकतो, अशा गोष्टीला काय म्हटलं जातं, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला अजून एक काय म्हटलं जातं, ऑब्जेक्ट इज अ रिअल वर्ल्ड एंटिटी. ऑब्जेक्ट ही काय बाळांनो, एक रिअल वर्ल्ड एंटिटी, सगळ्यात बेसिक एंटिटी आहे, सगळ्यात महत्वाची, सगळ्यात एक रिअल वर्ल्ड मधली एखादी वस्तू, तिला काय म्हणतो आपण, ऑब्जेक्ट. मग पूर्ण आपलं जे जग आहे, पूर्ण विश्व आहे, हे कशाने भरलेले बाळांनो, आपल्याला या ऑब्जेक्टने भरलेले. मग आता कुठलाही आपण ज्यावेळेला ऑब्जेक्ट घेतो बाळांनो, कुठलाही आपण ज्यावेळेला हा ऑब्जेक्ट घेतो, या ऑब्जेक्टला ह्या ऑब्जेक्टचे दोन महत्वाचे पार्ट आहेत. हे ऑब्जेक्ट्स आहेत, या ऑब्जेक्टचे दोन महत्वाचे पार्ट आहे. पहिला पार्ट म्हणजे त्या ऑब्जेक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स. पहिला पार्ट म्हणजे काय, त्या ऑब्जेक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स. मग आता कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल मी हा पेन घेतला, तर या पेनला काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स काय, म्हणजे याला काहीतरी शेप आहे, याला साईज आहे, अजून काय, याला काही ना काहीतरी कलर आहे. या सगळ्या काय झाल्या, याच्या प्रॉपर्टीज म्हणा किंवा त्याला काय म्हणा, कॅरेक्टरिस्टिक्स. अजून काय सांगितलं, सपोज मी काय घेतलं बाळांनो, हा आपला एक रिमोट आहे, हा आपल्या कॅमेऱ्याचा रिमोट आहे. मग कॅमेऱ्याच्या रिमोटला बघा तुम्ही जर व्यवस्थित बघितलं, त्याला काहीतरी साईज आहे, रेक्टँग्युलर साईज आहे, त्याला शेप आहे, त्याचबरोबर त्याला काहीतरी विड्थ आहे, हाईट आहे, कलर आहे. या सगळ्या काय आहेत बाळांनो, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स. या सगळ्या काय त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स. आता रिअल लाईफ मधला अजून एक एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल पर्सन. आता मी सुद्धा कोण आहे बाळांनो, एक ऑब्जेक्ट आहे, मी सुद्धा कोण, एक प्रकारचा ऑब्जेक्ट. मग मला कॅरेक्टरिस्टिक्स आहेत का, आहेत. काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, मला दोन डोळे आहेत. अरे ह्युमनला कॅरेक्टरिस्टिक्स काय, दोन डोळे, एक नाक, दोन कान, एक तोंड, डोकं, केस, हात, पाय, ह्या सगळ्या काय आहेत माझ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. अजून काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, मला काहीतरी नाव दिलेलं आहे, सो नाव ही काय माझी एक प्रकारची कॅरेक्टरिस्टिक्स. नक्की कळलं. सो ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट हॅज सम कॅरेक्टरिस्टिक्स. प्रत्येक ऑब्जेक्टला काय असणार आहे, काही ना काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स. नक्की कळलं. सगळ्यात पहिला कन्सेप्ट काय सांगितलं, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय, एनिथिंग विच वी कॅन सी, ज्याला आपण बघू शकतो किंवा ज्याच्याबद्दल आपण इमॅजिन करू शकतो. मग मला सांगा, दीपिका पदुकोण ऑब्जेक्ट आहे की नाही, आहे. मोकारीतून विचार करताय ना, तिच्याबद्दल विचार करतोय. दीपिका पदुकोण काय झाली, एक ऑब्जेक्ट झाली. सपोज बसल्या बसल्या माझ्या मनात आलं, हा BMW गाडी मी चालवतो, ती जी BMW गाडी असेल, ही BMW गाडी काय बाळांनो, हा एक प्रकारचा काय ऑब्जेक्ट. मग तिला कॅरेक्टरिस्टिक्स आहेत का, आहेत ना. काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या गाडीला कलर आहे, तिला शेप आहे, तिला साईज आहे, तिला नेम आहे, तिचा मॉडेल नंबर. ह्या सगळ्या काय झाल्या बाळांनो, प्रत्येक ऑब्जेक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स. ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट हॅज सम कॅरेक्टरिस्टिक्स. प्रत्येक ऑब्जेक्टला काय असणार, काही ना काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स. नक्की कळलं. चलो आता बाळांनो, मी तुम्हाला काय सांगितलं, हा एक मोबाईल फोन आहे, याला मी काय म्हणतो, मोबाईल फोन. हा मोबाईल फोन आहे का, हे दिसतंय ना तुम्हाला, हे बोला ना, हा मोबाईल फोन आहे का. का बरं ह्याला तुम्ही मोबाईल फोन नाही म्हणू शकत. कॅरेक्टरिस्टिक्स बघा, मी तुमच्या समोर दोन ऑब्जेक्ट ठेवले, याला तुम्ही काय म्हटले सांगा, रिमोट आहे, याला तुम्ही मोबाईल म्हणता. हे दोन डिफरन्स का केले, मला एक सांगा. नेम मी ह्याला तुम्ही म्हणता, चला सर या दोघांचं नाव वेगळं आहे, उद्यापासून मी ह्याला नाव दिलं मोबाईल, मग हा मोबाईल झाला का. मी जर याला म्हटलं, याची कॅरेक्टरिस्टिक्स उद्यापासून ठरवले की याला मी मोबाईल म्हणणार, अशी मी याला कॅरेक्टरिस्टिक्स दिली, तर याला मोबाईल म्हणता येईल का. तुम्ही म्हणणार सर त्या दोघांच्या कॅरेक्टरिस्टिक्स वेगळ्या आहेत. सपोज जसा तो मोबाईल आहे त्याच शेपचा मी रिमोट बनवला, त्याची साईज, त्याचा कलर, त्याचा वेट हे दोघांचं सेम आहे, मग तुम्ही याला मोबाईल म्हणताल का, का नाही म्हणणार. फीचर काय फीचर्स आहेत, मग लक्षात घ्या, त्याला आपण म्हणतो फंक्शन्स. त्याला काय म्हणतो आपण, फंक्शन्स. लक्षात घ्या, दोन ऑब्जेक्टला जर डिस्टिंग्विश करायचं असेल तर त्या ठिकाणी दोनही ऑब्जेक्टचे फंक्शन्स कसे पाहिजेत, वेगळे. सो प्रत्येक ऑब्जेक्टला एक काय सांगितलं सांगा, कॅरेक्टरिस्टिक्स, आणि दुसरं म्हणजे काय, त्याला म्हणतो आपण बिहेवियर. आणि या बिहेवियरला अजून एक नाव काय दिलं जातं, बिहेवियर म्हणजेच काय बाळांना, आपले फंक्शन्स. बिहेवियरचा अर्थ काय झाला, फंक्शन. तुम्ही याला मोबाईल का नाही म्हणणार, का बरं याला मोबाईल म्हणू शकत नाही, याला आपण रिमोटच का म्हणतो, याला आपण मोबाईल का नाही म्हणत. तर याचा मोबाईल का नाही म्हणत, कारण याचा यूज करून मी फोनवर बोलू शकतो का. हॅलो काय करते, जेवली का, हा गुड मॉर्निंग, असं ह्यानी मला करता येणार नाही. किंवा याच्यावरून मला कंटाळा आला, मी चॅटिंग टाकला, गुड मॉर्निंग बाबू, मेरे बाबू ने खाना खाया, असा काही मेसेज मी याच्यावरून टाकू शकतो का, नाही टाकू शकत. बर, मग हा मोबाईल आहे,
याला मी कॅमेराचा रिमोट म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत, कारण की याच्यावरून मी रिमोटचे फंक्शन ऍक्सेस करू शकत नाही. मी याच्यावरून ठीक आहे असा मोबाईल धरला आणि कॅमेरा माझा झूम इन झूम आउट होतोय, हा त्याच्यामध्ये मला ते टाकता येतील फंक्शन. पण तसं बघितलं तर याचं स्पेशलाइज फंक्शन काय मोबाईलचं? कॉल करणं. कॉल करणं नंतर तुम्हाला मेसेजिंग करणं, चॅटिंग करणं, सोशल नेटवर्किंग साईटवर दिवसभर टाइमपास करणं, है ना. त्याच्यानंतर मग फ्लिपकार्ट झालं, अमेझॉन झालं, याच्यावरून नको त्या फालतू गोष्टी ऑर्डर. हे सगळे फंक्शनॅलिटी कोणाचे आहेत? आपल्या मोबाईलचे. मग दोन ऑब्जेक्टला जर तुम्हाला डिस्टिंग्विश करायचं असेल, म्हणजे सेपरेट सेपरेट करायचं असेल, तर अशा ठिकाणी तुम्हाला त्या दोन ऑब्जेक्टचे काय बघावं लागतात? फंक्शन्स बघावं लागतात. प्रत्येक ऑब्जेक्टचे फंक्शन्स कसे असतील बाळांनो? वेगळे वेगळे. दोन वेगळे वेगळे ऑब्जेक्ट असतील तर त्या दोघांचे फंक्शन काय असणार? वेगळे. आता एखादा टेबल आहे, त्या टेबलला मला मोबाईल फोन म्हणता येईल का? नाही म्हणता येणार, कारण त्याचे फंक्शन वेगळे वेगळे. उद्या मी तो टेबल धरला, काना लावला, हॅलो काय करतील, नाही तर असा टेबल घेतला ना असा फोटो काढतोय, पॉसिबल आहे का? नाही पॉसिबल. कारण की प्रत्येक ऑब्जेक्टच्या, लक्षात घ्या, दोन ऑब्जेक्टच्या कॅरेक्टरिस्टिक सिमिलर असू शकतात, पण त्या ऑब्जेक्टच्या फंक्शनॅलिटी कशा असतील? थोड्या थोड्या डिफरंट असतील. कळतंय नक्की? दोन मोबाईलचे कॅरेक्टरिस्टिक सेम आहेत, पण त्यांचे फंक्शन काय असू शकतील? वेगळे वेगळे. सो दोन ऑब्जेक्टला डिस्टिंग्विश करण्यासाठी आपल्याकडे दोन प्रॉपर्टीज आहेत त्याच्या, एक म्हणजे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि दुसरं म्हणजे फंक्शन. असं एकही या वर्ल्ड मध्ये ऑब्जेक्ट नाही ज्याला कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा कुठलं फंक्शन नाही. प्रत्येक ऑब्जेक्टला दोन गोष्टी असणार म्हणजे असणार. एक म्हणजे काय असणार सांगा? त्याची कॅरेक्टरिस्टिक्स, आणि दुसरं म्हणजे काय? त्याचं फंक्शन. कळले नक्की? मग आता सपोज मी जर समजा पकडलं ह्युमन किंवा पर्सन किंवा एखादा टीचर घेतलं सपोज मी, तर माझ्या कॅरेक्टरिस्टिक्स, माझे कान नाक डोळे हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. माझे फंक्शन म्हणजे काय? मी बोर्डवर काहीतरी लिहितो, राईट डाऊन करू शकतो, मी बोलू शकतो, टॉक करणं, त्याच्यानंतर टीचिंग करणं, बोर्ड रफ करणं, बोर्डवर राईट करणं, हे सगळे काय आहेत बाळांनो? माझे फंक्शन्स आहेत. हे सगळे काय आहेत? माझे फंक्शन्स. नक्की कळलं? प्रत्येक ऑब्जेक्टच्या दोन गोष्टी कळल्या, एक म्हणजे काय? त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स, आणि दुसऱ्या म्हणजे काय? फंक्शन्स. आता हे रिअल लाईफ एक्झाम्पल झालं. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी प्रत्येक गोष्टीच्या दोन गोष्टी सांगणार, दोन कन्सेप्ट, एक रिअल लाईफ आणि दुसरा म्हणजे प्रोग्रॅमिंग. रिअल लाईफ मध्ये तर गोष्टी सांगितल्या, रिअल लाईफ मध्ये ऑब्जेक्टला कॅरेक्टरिस्टिक्स असणार आणि बिहेवियर असणार. ज्या वेळेला प्रोग्रॅमिंग टर्मिनॉलॉजी मध्ये गेलो तर हे जे कॅरेक्टरिस्टिक्स, या कॅरेक्टरिस्टिक्सला नाव दिलं जातं डेटा मेंबर्स. या कॅरेक्टरिस्टिक्सला काय म्हटलं जातं? डेटा मेंबर्स. आणि हे जे फंक्शन्स बिहेवियर असतील तर याला म्हटलं जातं मेंबर फंक्शन्स. याला काय नाव दिलं जातं? मेंबर फंक्शन्स. लक्षात घ्या, दोन नाव आहेत. ही नावं कशामधली आहेत? प्रोग्रॅमिंग मधली. ही नावं कशामधली आहेत? रिअल वर्ल्ड मधली. सो ऑब्जेक्टला कॅरेक्टरिस्टिक्स आहे, रिअल वर्ल्ड मध्ये त्याला आपण कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो, पण प्रोग्रॅमिंगची टर्मिनॉलॉजी मध्ये गेलो तर त्याला आपण काय म्हणणार? डेटा मेंबर्स. मग डेटा मेंबर म्हणजे काय कन्सेप्ट आहे? डेटा मेंबर म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, डेटा मेंबर्स म्हणजे कोण? आपले व्हेरिएबल्स. डेटा मेंबर म्हणजे कोण? आपले व्हेरिएबल. व्हेरिएबल पाहिले ना आपण? अरे हो की नाही? आपण सी प्रोग्रामिंग मध्ये बघितलं, इंटिजर एक्स, इंटिजर वाय, इंटिजर झेड, अशा एक्स वाय झेड, सम, टोटल, असे आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो. मग हे सगळे व्हेरिएबल जे असतील, या व्हेरिएबलला काय म्हटलं जातं? डेटा मेंबर. आणि फंक्शन पण बघितले आपण. कोणते फंक्शन बघितले होते? ऍड, सब, आठवत आहे नक्की? ऍडिशन, सबट्रॅक्शन हे फंक्शन बघितले. मेन फंक्शन, हे सगळे सगळे काय आहेत? फंक्शन्स. मग मेंबर फंक्शन मध्ये कोण आले सांगा? सगळेच्या सगळे फंक्शन्स. मग आता याला मी तुम्हाला थोडं सिंपल करतो. याला डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन असं लक्षात ठेवायची गरज नाही. याला तुम्ही काय लक्षात ठेवा? दोन प्रॉपर्टीज. पहिली कोण आहे? कॅरेक्टरिस्टिक्स. तर कॅरेक्टरिस्टिक्सला काय लक्षात ठेवा बाळांनो? डेटा. हा मेंबर शब्द मी इथून काढून टाकतो. मग सांगा, कॅरेक्टरिस्टिक्सला काय म्हणणार तुम्ही? डेटा. डेटा म्हणजे कोण झाले सांगा? तुमचे व्हेरिएबल्स. आणि त्याचबरोबर दुसरं कोण आहे सांगा? फंक्शन्स. फंक्शनला तर आपण फंक्शनच म्हणतोय. कळलं? मग ऑब्जेक्टच्या दोन मेन प्रॉपर्टीज आहेत. पहिलं म्हणजे काय? त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक्सला काय म्हणणार आपण? डेटा. दुसरं काय? बिहेवियर. बिहेवियरला काय म्हणणार आपण? फंक्शन्स. कळलं? डेटा मेंबर म्हणजेच कोण झाले? त्याचे व्हेरिएबल्स. इथपर्यंत कन्सेप्ट कळला की नाही कळलं? ऑब्जेक्ट कन्सेप्ट कळला? ऑब्जेक्ट म्हणजे काय बाळांनो? ऑब्जेक्ट इज अ रिअल वर्ल्ड एंटिटी. ऑब्जेक्टला अजून एक काय म्हटलं जातं बाळांनो? ऑब्जेक्ट इज बेसिक रन टाइम एंटिटी. याची जर डेफिनेशन बघितली प्रोग्रामिंग मधले, इट इज बेसिक रन टाइम एंटिटी. आता एक लक्षात घ्या बाळांनो,
जसं जसं आपण पुढे पुढे जाऊ, कारण की आपल्याला ऑब्जेक्टमध्ये 1 ते 2 लेक्चर फक्त आपल्याला ऑब्जेक्टमध्येच घालवायचे, 1 2 3 लेक्चर क्लासमध्येच घालवायचे, म्हणजे क्लास कन्सेप्ट काय, ऑब्जेक्ट कन्सेप्ट, तर त्यावेळेला आपल्याला थोडं डिटेलमध्ये होईल. आता आपण फक्त त्याचा ओव्हरव्ह्यू बघतोय. मग या ठिकाणी रन टाइम एंटिटीचा अर्थ काय बाळांनो लक्षात घ्या, की अशी एंटिटी जिला प्रोग्राम रन होत असताना मेमरी अलोकेट केली जाते. मेमरी अलोकेट केली जाते. मेमरी कोणाला अलोकेट करतो? व्हेरिएबलला. आपण व्हेरिएबल बघितले होते सी प्रोग्रामिंग मध्ये, आठवत आहे का? फॉर एक्झाम्पल आपण इंटिजर ए नावाचं व्हेरिएबल घेतलं, त्याला व्हॅल्यू दिली 20. हे स्टेटमेंट लिहिल्यावर काय व्हायचं सांगा? हा, ए नावाचं एक व्हेरिएबल तयार व्हायचं आणि या ए नावाच्या व्हेरिएबलला किती मेमरी अलोकेट व्हायची? 2 बाईट एवढी मेमरी काय व्हायची? अलोकेट. काही ठिकाणी 2 बाईट, काही ठिकाणी 4 बाईट. कशावर डिपेंड होतं? कंपायलरवर. मग 2 बाईट मेमरी अलोकेट व्हायची कोणाला? ए नावाच्या व्हेरिएबलला. मग तसं हा जो ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टला सुद्धा काय अलोकेट केली जाते? मेमरी. पण ही मेमरी कधी अलोकेट होणार? ज्या वेळेला आपण तो प्रोग्राम रन करणार. मग रन करत असताना त्याला मेमरी दिली जाते, म्हणून ऑब्जेक्टला म्हटलं जातं बेसिक रन टाइम एंटिटी. ऑब्जेक्ट इज बेसिक रन टाइम एंटिटी. कळलं? हे कशातलं हे बाळांना आन्सर आहे आपलं, हे प्रोग्रामिंग वर्ल्ड मधलं. याला आपण काय म्हणू शकतो? रिअल वर्ल्ड मधलं. मी तुम्हाला दोन्ही कन्सेप्ट सांगणार, एक रिअल वर्ल्ड आणि दुसरा म्हणजे कोणता? आपला प्रोग्रामिंग. ऑब्जेक्ट कन्सेप्ट कळला की नाही कळला? पक्का कळलं? सांगा. जर तुम्हाला ऑब्जेक्ट म्हणजे काय विचारलं तर ऑब्जेक्ट इज एनिथिंग. जर तुम्हाला विचारलं, लक्षात घ्या, पेपरला विचारलं काय तर काय लिहायचं हे मी तुम्हाला सांगल. हे तुम्हाला मी नोट्स मधून देऊन घेईल, नोट्स मधून पाठ करून घेईल. पण कन्सेप्ट आपल्याला काय? जर तुम्हाला कोणी विचारलं की ऑब्जेक्ट म्हणजे काय रे बाळा, एक्सप्लेन कर मला, ऑब्जेक्ट काय माहित नाहीये, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ऑब्जेक्ट ही अशी गोष्ट, ही अशी कुठलीही जगातली गोष्ट जिला आपण पाहू शकतो किंवा जिच्याबद्दल मी विचार करू शकतो. मग पुढे काय त्याच्याबद्दल? मग ऑब्जेक्टला 2 प्रॉपर्टीज आहेत. एक म्हणजे त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आणि दुसरा म्हणजे त्याचा बिहेवियर. मग त्या कॅरेक्टरिस्टिक्सला काय म्हटलं जातं? बोला बोलत चला. डेटा मेंबर किंवा डेटा. आणि त्याच्या प्रॉपर्टीजला काय म्हटलं जातं? फंक्शन्स. सॉरी, त्याच्या बिहेवियरला काय म्हटलं जातं? फंक्शन्स. मग आता डेटा म्हणजेच काय? व्हेरिएबल. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये काय असणार? व्हेरिएबल असणार आणि दुसरे काय असणार? त्याला असोसिएट केलेले फंक्शन्स. नक्की कन्सेप्ट कळला? ऑनलाईन कळले बाळांनो? हा कन्सेप्ट कोणता झाला आपला? ऑब्जेक्ट. दिस इज द फर्स्ट बेसिक कन्सेप्ट. सगळ्यात पहिला बेसिक कन्सेप्ट कोणता आहे आपला? ऑब्जेक्ट. नक्की कळलं? आता सेकंड कन्सेप्ट कडे जाऊ. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मधला अजून एक सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट, अँड दॅट इज नथिंग बट क्लास. जसं पहिले कोण बघितला आपण? ऑब्जेक्ट. आणि दुसरा कोण बघितला आपण? क्लास. क्लास हा कन्सेप्ट काय बघा, लक्षात घ्या. आपण ज्यावेळेला घर बांधतो, आपण काय बांधतो बाळांनो? ज्यावेळेला घराचं कन्स्ट्रक्शन करत असतो, आपण डायरेक्ट बांधकामाला सुरुवात करतो का? अरे बोला. डायरेक्ट विटा घेतल्या, सिमेंट, डायरेक्ट कन्स्ट्रक्शनला सुरुवात केली नाही. आपण कुठलंही कन्स्ट्रक्शन करायच्या आधी आपण त्याचा प्लॅन डिझाईन करतो. काय डिझाईन करतो आपण? त्याचा प्लॅन. मग आता या ठिकाणी काय डिझाईन केलंय सांगा? हा एक काय? प्लॅन. मग या प्लॅन मध्ये दिलेलं आहे, आता तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल नाही असेल माहित नाही मला, पण या ठिकाणी दिलेलं आहे की एका ठिकाणी कोण असलं पाहिजे बाळांनो? एका ठिकाणी माझं बेडरूम आहे, एका ठिकाणी किचन आहे, या ठिकाणी बाथरूम आहे, या ठिकाणी डायनिंग आहे, हा लिव्हिंग रूम आहे, हे बेडरूम आहे. हे असे काही ना काहीतरी आपण काय केलेत बाळांनो? त्याचे पार्ट केलेत. म्हणजे हे काय झालं बाळांनो? डिझाईन झालं. या डिझाईन म्हणजेच हे एक प्रकारचं टेम्पलेट झालं. टेम्पलेट म्हणा किंवा त्याला अजून एक नाव दिलं जातं ब्ल्यूप्रिंट. कळतंय नक्की? हे काय त्याचं डिझाईन. कशाचा डिझाईन आहे? बघा, मला असे 3 घर बांधायचे, 3 बांधायचे, 5 बांधायचे, 10 बांधायचे. घर नंतर बांधू, पण घर बांधायच्या आधी मला काय पाहिजे? त्याचं टेम्पलेट पाहिजे. त्याची काय पाहिजे? ब्ल्यूप्रिंट पाहिजे. मग लक्षात घ्या, घर 1, घर 2, घर 3, हे 3 घर मला दिसत आहेत. अरे बोला. म्हणजे ह्या काय आहेत? रिअल वर्ल्ड एंटिटीज आहेत. म्हणजे हे 3 काय आहेत? ऑब्जेक्ट. मग ह्या ठिकाणी मला सांगा, हा काय झाला सांगा? ऑब्जेक्ट 1. हा कोण आहे सांगा? ऑब्जेक्ट 2. आणि हा कोण आहे सांगा? ऑब्जेक्ट 3. मग तिन्ही ऑब्जेक्ट सेम टाईपचे आहेत का? सिमिलर टाईपचे आहेत? अरे बोला. तिघांचं कन्स्ट्रक्शन हे एकाच ब्ल्यूप्रिंट वरून केलेलं आहे. मग ही जी ब्ल्यूप्रिंट आहे, हे जे काही टेम्पलेट आहे, या टेम्पलेटला काय नाव दिलं जातं? तर क्लास. मग सांगा क्लासची डेफिनेशन काय? सो क्लास इज अ ब्ल्यूप्रिंट और क्लास इज अ टेम्पलेट. कशासाठी? टू क्रिएट ऑब्जेक्ट. टू क्रिएट द ऑब्जेक्ट. कन्सेप्ट कळला? व्हॉट इज क्लास? क्लास इज अ
ब्ल्यूप्रिंट, क्लास इज अ ब्ल्यूप्रिंट किंवा टेम्पलेट कशासाठी? टू क्रिएट द ऑब्जेक्ट. बरं ऑब्जेक्ट वेगळे वेगळे आहेत का रे? मला एक सांगा, ह्या 3 ऑब्जेक्ट मध्ये एखाद्याचा बेडरूम दुसरीकडं, ह्याचा बेडरूम इकडं, ह्याचा बेडरूम असं आहे का? नाही, सगळ्यांचे बेडरूम सेम ठिकाणी आहेत, सगळ्यांचा बाथरूम सेम ठिकाणी. हा त्याचा कलर वगैरे वेगळे आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स थोड्याफार वेगळ्या असतील, पण त्याच्या ज्या मेन गोष्टी आहेत, त्याचं बेडरूमची साईज किती आहे, किचनची साईज, बाथरूम, हे तिघांचं कसं आहे? तिन्हींच्या तिघांचं सेम आहे. अरे हो की नाही? म्हणजे हे जे ऑब्जेक्ट्स आहेत, हे तीनही ऑब्जेक्ट हे कसे आहेत बाळांनो? सिमिलर टाईपचे. कसे ऑब्जेक्ट आहेत? सिमिलर टाईपचे. मग आता जर पूर्ण डेफिनेशन बघितली क्लासची, सो क्लास इज अ ब्ल्यूप्रिंट किंवा क्लास इज अ टेम्पलेट टू क्रिएट ऑब्जेक्ट्स ऑफ सिमिलर टाइप. कन्सेप्ट कळला नक्की? पक्का लक्षात घ्या. रिअल लाईफ कडे लक्ष द्या बाळांनो, कारण की तुम्ही ज्यावेळेला प्रोग्रामिंग कडे जाताना मी तुम्हाला बरंच सांगतोय, लक्षात घ्या. काही काही असे स्टुडंट असतात बाळांनो जे सेकंड इयर क्लास करत नाही, डायरेक्ट थर्ड इयरला येतात. ऍडव्हान्स जावा मध्ये, पायथन मध्ये क्लास काय? हा काय नाही सर, क्लासमध्ये आपण ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज लिहितो. मान्य नाही मला. ऑब्जेक्ट काय? काय नाही सर, ऑब्जेक्ट क्लास पासून. ऑब्जेक्ट आहे काय? ऑब्जेक्ट क्लास पासून बनवतो. अरे ऑब्जेक्ट आहे काय? नाही, आपण क्लास पासून. मग ते मला सिंटॅक्स सांगतात. स्टुडंट S1, मग स्टुडंट हा क्लास आणि S1 त्याचा ऑब्जेक्ट, पण S1 ऑब्जेक्ट आहे काय ते नाही माहिती. तर ऑब्जेक्ट काय हे मी तुम्हाला सांगितलं. ऑब्जेक्ट ही रिअल वर्ल्ड एंटिटी आहे आणि ह्या सेम टाईपच्या ऑब्जेक्टला क्रिएट करण्यासाठी जी काही ब्ल्यूप्रिंट किंवा जे काही टेम्पलेट वापरलं जातं, या टेम्पलेटला नाव काय आहे? क्लास. कन्सेप्ट कळला? खूप मस्त कन्सेप्ट. लक्षात घ्या, ओपीचे कन्सेप्ट इतके इंटरेस्टिंग आहेत बाळांनो. तुम्ही इंटरेस्ट घ्या, मी तुम्हाला खरं सांगतोय, ओपी सारखा कुठलाच सब्जेक्ट नाही एवढा इंटरेस्टिंग, एवढा सोपा. सोपा म्हणजे कळलं तर, कन्सेप्ट कळले तर ओपी सारखा दुसरा कुठलाच सब्जेक्ट नाही. मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. तुम्ही थर्ड इयरच्या कुठल्याही मुलांना विचारा की तुम्हाला सगळ्यात आवडता सब्जेक्ट कोणता, सगळे मुलं ओपी सांगतात, कारण कन्सेप्टच एवढे इंटरेस्टिंग आहेत. मग नंतर जावामध्ये तेच पुढे पुढे होणार आहेत, पण बेसिक सगळ्या गोष्टी तर ह्याच राहणार, ह्याला चेंज होणार नाही. मग आता अजून काय सांगितलं बघा. क्लास काय सांगितलं सांगा? क्लास इज अ ब्ल्यूप्रिंट और टेम्पलेट टू क्रिएट ऑब्जेक्ट्स ऑफ सिमिलर टाइप. कळतंय नक्की? अजून बघा, अजून क्लासला आपण कसं बघू शकतो? लक्षात घ्या, ह्या ठिकाणी आपला जो क्लास आहे, या क्लासला अजून कसं बघता येईल? तर या ठिकाणी आपल्याकडं डॉग नावाचा एक क्लास आहे. डॉग नावाचा काय आपल्याकडे एक क्लास, बुबू. हा, त्याच्यामध्ये फील्ड्स आहेत. फील्ड म्हणजे काय सांगा आता? कॅरेक्टरिस्टिक्स. मला सांगा, प्रत्येक ऑब्जेक्टला 2 गोष्टी आहेत ना, कोणत्या कोणत्या सांगा? एक म्हणजे काय सांगा? त्याच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स, बरोबर आहे की नाही? हे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स. आणि दुसरं काय सांगा? त्याचे मेथड. मेथड म्हणजे काय? त्याचे फंक्शन. मग माझं काय म्हणणं आहे, ह्या क्लास पासून, हा एक प्रकारचा काय क्लास, या क्लास पासून जेवढे जेवढे ऑब्जेक्ट तयार होणार, त्या प्रत्येक ऑब्जेक्टला ब्रीड असली पाहिजे. ब्रीड म्हणजे काय? त्याची जात, कोणत्या जातीचा कुत्रा आहे. त्याच्यानंतर त्याला काहीतरी साईज पाहिजे, त्याला कलर पाहिजे, त्याला एज पाहिजे. मग बघा, इथं 4 ऑब्जेक्ट तयार केले. हा पहिला डॉग 1 चा ऑब्जेक्ट तयार झाला, हा डॉग 2 चा ऑब्जेक्ट तयार झाला, हा डॉग 3 चा ऑब्जेक्ट तयार झाला. पहिल्या डॉगला पण ब्रीड आहे का? काय आहे? बुलडॉग. दुसरा कोणता आहे? बिगल. तिसरा कोणता आहे? जर्मन शेपर्ड. प्रत्येकाला साईज आहे, हा लार्ज आहे, हा लार्ज आहे, हा लार्ज आहे. कलर हा लाईट ग्रे, हा ऑरेंज, हा व्हाईट अँड ऑरेंज. याचा एज 5 इयर्स, याचा 6 इयर, याचा 6 इयर. पण मला सांगा, ह्या तिघांमध्ये ब्रीड, साईज, कलर, एज, ब्रीड, साईज, कलर, एज, ब्रीड, साईज, कलर, एज, या 4 काय आहेत? प्रॉपर्टीज. मग या 4ही डॉगला सिमिलर टाइपच्या प्रॉपर्टीज आहेत की नाही? बोला. प्रॉपर्टीज कशा आहेत? सिमिलर. म्हणजे हे 4च्या 4 डॉग हे कशापासून आलेत बाळांनो? ह्या डॉग नावाच्या क्लास पासून. क्लासचा अर्थ काय होतं बाळांनो? ऑब्जेक्टचं ग्रुपिंग. त्याला अजून एक नाव आहे, पण ही डेफिनेशन ऍक्च्युअल मध्ये आपल्या ओपी मध्ये पॉसिबल होत नाही. म्हणजे प्रोग्रामिंग मध्ये या डेफिनेशन कडे तुम्ही जाऊ नका, कारण की लक्षात घ्या, प्रोग्रामिंग मध्ये त्यांनी देताना अजून एक डेफिनेशन दिलेली आहे की क्लास इज अ कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. क्लास इज अ कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे काय? लक्षात घ्या, आपला वर्ग आहे बाळांनो, आपला क्लासरूम आहे, आणि या क्लासरूम मध्ये 2 वेगळ्या वेगळ्या टाईपचे मुलं बसलेत. काही मुलं आहेत आणि काही मुली आहेत. मग मुलांचा काय तयार झाला? एक क्लास तयार झाला. मुलींचा काय तयार झाला? एक ग्रुप आहे, तो काय तयार झाला? क्लास. सो बॉय हा काय बाळांनो?
कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. तसंच गर्ल्स हा सुद्धा काय कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. मग कलेक्शन ऑफ ऑब्जेक्टला अजून एक नाव काय क्लास. कळलं. पण ह्या डेफिनेशन ह्या डेफिनेशनला तुम्ही ओओपी मध्ये क्लिअर पकडू नका. ओओपी मध्ये तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी सगळ्यात चांगलं एक्झाम्पल आहे की काय एक्झाम्पल आहे बाळांनो. क्लास काय सांगा. क्लास हा काय बाळांनो सेम टाईपच्या ऑब्जेक्टला क्रिएट करण्याची एक प्रकारची काय ब्ल्यूप्रिंट. नक्की कळलं. फॉर एक्झाम्पल बघा माझ्याकडे एक पेन आहे बाळांनो. लक्षात घ्या हा पेन आहे. एक छोटा पेन आहे साधा. आणि या पेनची कॅप आहे बाळांनो. या पेनची एक छोटीशी कॅप आहे. आता ही कॅप तयार करण्यासाठी मला काय करावं लागलं असेल. एक स्ट्रक्चर बनावं लागलं असेल. त्या स्ट्रक्चर मध्ये बघा त्या स्ट्रक्चर असेल त्याच्यात प्लास्टिक टाकलं की ह्या टाईपची कॅप तयार होती. मग तो जो काही साचा जे काही स्ट्रक्चर बनवलंय ते स्ट्रक्चर म्हणजे काय एक प्रकारचा क्लास. आणि त्याच्यापासून असे किती ऑब्जेक्ट बनवले जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही ऑब्जेक्ट बनवू शकता. कळलं. मग एक लक्षात घ्या ज्या वेळेला तुमचा एकदा क्लास तयार झाला एकदा तुम्ही क्लास क्रिएट केला तर त्या क्लास पासून तुम्ही n नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स काय करू शकता क्रिएट करू शकता. कळतंय नक्की काय सांगितलं. एकदा तुम्ही काय बनवला क्लास तर त्या क्लासचे काय करू शकता n नंबर ऑफ ऑब्जेक्ट तुम्ही काय करू शकता. फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी मी एक क्लास घेतला स्टुडंट नावाचा. या ठिकाणी काय बनवला मी एक क्लास कोणता बनवला स्टुडंट. मी परत सांगतोय लक्षात घ्या मी आता ओव्हरव्ह्यू सांगतोय. तुम्ही म्हणणार सर स्टुडंट क्लास बनवायला इथं क्लास द्यावं लागतं का आणि कर्ली ब्रॅकेट द्यावं लागतं का. सिंटॅक्स सिमॅन्टिक्स कडे मी आता फोकस करत नाहीये. मला आता क्लास हा काय कन्सेप्ट आहे हे तुम्हाला सांगायचंय मेन म्हणजे. मग या स्टुडंट नावाच्या क्लासमध्ये मी काय काय घेतलं बघा. कॅरेक्टर नेम नावाचं एक कॅरेक्टरिस्टिक्स घेतली. अजून काय घेतलं बघा इंटिजर रोल नावाची एक घेतली. अजून काय घेतलं सपोज मी इथं फ्लोट मध्ये घेतलं मार्क्स. कळले. सांगा हा काय तयार केला मी एक क्लास तयार केला. हा काय तयार केला एक क्लास. क्लास म्हणजे काय हा बोलत चला सांगितलंय क्लास इज अ ब्ल्यूप्रिंट किंवा टेम्पलेट. म्हणजे एकदा क्लास क्रिएट केला की या क्लास पासून मी काय बनवणार ऑब्जेक्ट बनवणार. किती ऑब्जेक्ट बनवणार n नंबर ऑफ जेवढे पाहिजे तेवढे मी ऑब्जेक्ट बनवू शकतो. मग फॉर एक्झाम्पल चला या पहिल्या क्लास स्टुडंट पासून मी ऑब्जेक्ट पहिला बनवला त्याचं नाव आहे obj1. मग या ऑब्जेक्ट 1 मध्ये 3 कॅरेक्टरिस्टिक्स असतील ना बाळांनो. सांगा पहिली कॅरेक्टरिस्टिक्स त्याला काय नेम. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी नेम टाकला अक्षय. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स काय रोल नंबर. या ठिकाणी मी टाकला 25 है ना. त्याच्यानंतर पुढे काय टाकलं मार्क्स. मार्क्स मध्ये मी टाकले सपोज 98% काही पण टाकून द्या. आता हा एक काय तयार झाला ऑब्जेक्ट. असा अजून एक बनवता येईल का येईल बनवता. मग या ठिकाणी काय बनवलं सांगा मी सेकंड ऑब्जेक्ट बनवला ऑब्जेक्ट 2. ऑब्जेक्ट 2 मध्ये मी काय केलं बाळांनो सांगा. या ऑब्जेक्ट 3 मध्ये परत ऑब्जेक्ट 2 मध्ये पण काय असणार सांगा 3 कॅरेक्टरिस्टिक्स असतील. 3 कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे 3 डेटा मेंबर कोणते कोणते सांगा नेम रोल आणि मार्क्स. मग त्याला नेम काहीतरी दिलं. फॉर एक्झाम्पल त्याचा नेम आहे अमोल. त्याचा रोल नंबर आहे 29. त्याला मार्क पडले 58. हे मोठे भाऊच नाही माझे अमोल हे माझ्या मोठे भाऊच आणि ते काय करायचं मला लहानपणी इतकं मारायचं पण माठ आहे म्हणून मी सगळं वाच पात्ता काढतो मुद्दा म्हणून त्याला मार्क कमी दाखवतो. आणि तिसरं म्हणजे बहीण माझी ती पण भुरटी मग त्यामुळे मी काय केलं ऑब्जेक्ट 3 तिला पण मुद्दा म्हणून मी पर्सेंटेज कमीच लिहिणार है ना. तिचं नाव टाकलं बाळांनो मी सीमा. ठीक आहे. या ठिकाणी सपोज तिचं एज टाकलं हे एज तसे नाही येतं लक्षात घ्या. हा 31 तिला पर्सेंटेज अजून कमी टाकत मरू दे तिकडं. हा मग या ठिकाणी 3 काय तयार केले सांगा मी ऑब्जेक्ट तयार केले. बर 3 ऑब्जेक्ट सिमिलर टाइपचे आहेत का आहेत. कसे सिमिलर टाइपचे कारण प्रत्येक ऑब्जेक्टला नेम आहे. तिघांना काहीतरी नेम आहे. तिघांना काहीतरी मार्क्स आहेत. तिघांना काही ना काहीतरी रोल नंबर आहेत. म्हणजे तीनही ऑब्जेक्ट मध्ये प्रॉपर्टीज ह्या कशा आहेत कॉमन आहेत. कॉमन प्रॉपर्टी याची कॉमन प्रॉपर्टी काय नेम. याला पण नेम याला पण नेम. याला रोल नंबर याला रोल नंबर याला पण रोल नंबर. याला मार्क्स याला मार्क्स याला मार्क्स. मग या सगळ्या प्रॉपर्टीज कशा आहेत सिमिलर आहेत. आणि मग त्या प्रॉपर्टीज मी कुठं स्पेसिफाय करतो तर माझ्या क्लासमध्ये. अजून एक लक्षात घ्या हाऊ माय ऑब्जेक्ट शुड लुक लाईक. हाऊ माय ऑब्जेक्ट शुड लुक लाईक म्हणजे माझं ऑब्जेक्ट कसं दिसलं पाहिजे किंवा माझ्या ऑब्जेक्ट मध्ये कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज असल्या पाहिजेत. त्या सगळ्या प्रॉपर्टीज मला कुठं स्पेसिफाय करावं लागतात माझ्या क्लासमध्ये.
कळलंय नक्की? मग फॉर एक्झाम्पल माझी इच्छा आहे की ह्या 4 ऑब्जेक्ट मध्ये अजून एक प्रॉपर्टी पाहिजे, ती म्हणजे कोणती? सिटी. ठीक आहे, या ठिकाणी मला पहिल्या ऑब्जेक्टला सिटी द्यायची आहे नगर, याला दिली सपोज पुणे, या ठिकाणी टाकली मुंबई. मग तीनही ऑब्जेक्ट मध्ये एक प्रॉपर्टी काय झाली सांगा? वाढली. कोणती कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? सिटी. मग या ठिकाणी मला ती कॅरेक्टरिस्टिक्स कुठं मेन्शन करावं लागेल? माझ्या क्लासमध्ये. मग या ठिकाणी मला काय लावावं लागेल सांगा? कॅरेक्टर, आणि इथं काय लिहिलं सांगा मी? सिटी. लक्षात आलंय का तुमच्या? कन्सेप्ट नक्की कळला? सो हा क्लास बघा, क्लास हे एक प्रकारचं काय तयार केलं मी? स्ट्रक्चर. माझा ऑब्जेक्ट कसा दिसला पाहिजे एक लक्षात घ्या, पण सगळ्या ऑब्जेक्ट मध्ये ह्या प्रॉपर्टीज असणार म्हणजे असणार. मग त्याचबरोबर काय आहेत बाळांनो? याच्याच बरोबर या ठिकाणी काय आहेत? याला काही ना काहीतरी फंक्शन पण असतील. या ठिकाणी काय असतील सांगा? जसे याला काय दिले कॅरेक्टरिस्टिक्स, तसे अजून काय असणार? फंक्शन. मग या ठिकाणी मी काय केलं बाळांनो? गेट डेटा नावाचं फंक्शन घेतलं. अजून एक फंक्शन घेतलं डिस्प्ले नावाचं. हे वेगळे वेगळे काय आहेत? फंक्शन. फंक्शन काय असतात याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बोलूत नंतर. आता मेन लक्षात घ्या की प्रत्येक क्लासमध्ये काय असणार? जसं माझं ऑब्जेक्ट दिसलं पाहिजे, माझ्या ऑब्जेक्ट मध्ये काय काय प्रॉपर्टीज पाहिजेत, या सगळ्या मी कशामध्ये स्पेसिफाय करतो? तर माझ्या क्लासमध्ये. म्हणजे क्लास हे काय? इट इज अ ब्ल्यूप्रिंट, इट इज अ टेम्पलेट टू क्रिएट ऑब्जेक्ट्स ऑफ सिमिलर टाइप. किती ऑब्जेक्ट बनवता येतील? जेवढे पाहिजे तेवढे आपण त्या क्लासचे ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. पण जेवढे ऑब्जेक्ट बनवले त्या सगळ्या ऑब्जेक्ट मध्ये ह्या 4 कॅरेक्टरिस्टिक्स असणार म्हणजे असणार. या 4ही कॅरेक्टरिस्टिक्स असणार. त्याच्या व्हॅल्यूज वेगळ्या वेगळ्या असतील, पण प्रत्येकाला नाव, रोल नंबर. आता इथून सपोज मी अजून एक ऑब्जेक्ट बनवला तर त्याला 4 प्रॉपर्टीज असणार म्हणजे असणार. नेम, रोल नंबर, मार्क्स आणि खाली काय? त्याची सिटी. कन्सेप्ट कळला? ऑनलाईन कळले बाळांनो? ऑनलाईन इथपर्यंत कळले की क्लास म्हणजे काय? मग क्लासची डेफिनेशन कळली. व्हॉट इज क्लास? क्लास इज अ, बोला, क्लास इज अ ब्ल्यूप्रिंट, किंवा ऑर अ टेम्पलेट, टेम्पलेट टू क्रिएट ऑब्जेक्ट्स. हे महत्वाचं आहे. क्रिएट ऑब्जेक्ट्स, पण कसं? ऑफ सिमिलर टाइप. कशा टाइपचं? सिमिलर टाइप. नक्की कळलं? मग आता दोन्ही एक्झाम्पल झाले ना बाळांनो? रिअल लाईफ पण झालं. रिअल लाईफ मध्ये मी तुम्हाला हाऊसचं एक्झाम्पल दिलं. अरे हो की नाही? एक आपण ब्ल्यू प्रिंट बनवली तर त्याच्यापासून n नंबर ऑफ हाऊसेस बनवू शकतो. बघा, रो हाऊस असतात. रो हाऊस म्हणजे काय? सेम टाईपची घरं लाईनीत असतात. मग एकाच हाऊसचा प्लॅन काढला जातो आणि त्याच हाऊसच्या प्लॅनवर बाकी सगळे हाऊसेस काय केले जातात? कन्स्ट्रक्ट केले जातात. मग त्या ठिकाणी आपण 10 घरं बनवली, पण 10ही घरांचं जे डिझाईन आहे हे सेम आहे. मग जे काही डिझाईन आहे तो म्हणजे काय झाला? आपला क्लास. आणि जी काही घरं झाली ती घरं म्हणजे काय? ते जे काही हाऊसेस झाले हे म्हणजे काय झाले? आपले ऑब्जेक्ट्स. नक्की कन्सेप्ट कळला? ऑनलाईन कळलंय का रे? ऑनलाईन पटपट बोला. कन्सेप्ट कळलाय नक्की? क्लास आणि ऑब्जेक्ट म्हणजे कन्सेप्ट कळलाय? बोला 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 बोला. ऑनलाईन नक्की ना? चलो, चला चला चला. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मधला तिसरा कन्सेप्ट. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मधला तिसरा कन्सेप्ट. थर्ड कन्सेप्ट आहे बाळांनो ऍब्स्ट्रॅक्शन. थर्ड कन्सेप्ट आहे ऍब्स्ट्रॅक्शन. थर्ड कन्सेप्ट कोणता आहे? ऍब्स्ट्रॅक्शन. आता फॉर एक्झाम्पल मला फोन आला. काय आला मला? फोन. फोन आल्याच्या नंतर काय होते बघा, लक्षात घ्या. फोन आल्यानंतर काय करतो? आपल्याकडे फोनचं काहीतरी काय म्हणतात, रिसीव्ह करायचं बटन असेल, किंवा आपण असं स्लाइड करतो. स्लाइड करून हॅलो, काय करते बाय? जेवली तू? कसे आहेत पोरं बाळ? शेवटी हेच करावं लागणार तुम्हाला. मग मला सांगा, ज्या वेळेला मला फोन आला, फोन आल्यानंतर त्याला रिसीव्ह करण्यासाठी मी काय केलं? फक्त त्याला स्लाइड केलं. किंवा जर समजा आपल्याकडं बटनांचा मोबाईल असेल तर रिसीव्हचं बटन काय केलं? आपण दाबलं, प्रेस केलं. ज्या वेळेला बटन प्रेस केलं त्यावेळेला काय झालं सांगा? फोन रिसीव्ह झाला. एवढंच आपल्याला कळतंय. त्याच्या पलीकडे काय झालं? आपण फोनवर बोलायला लागलो. आता त्या बटनाला दाबल्यानंतर कनेक्शन कसं एस्टॅब्लिश झालं? तुमचा आवाज तिथं कसा पोहोचतोय? तुमचा डेटा पास कसा होतोय? कोणत्या कोणत्या नेटवर्किंग डिव्हाइसचा यूज झाला? कोणत्या कोणत्या टोपोलॉजी वापरल्या? एवढं सगळं जर मी तुम्हाला विचारत बसलो तर तुम्ही काय म्हणणार? सर मला तिच्या बरोबर फोनवर बोलायचं नाही. मातीत गेला तो फोन आणि मातीत गेली ती. मला फोनवरच बोलायचं नाही. मग काय केलंय लक्षात घ्या. ज्या वेळेला फोन आला
फोन आल्यानंतर स्लाइड केलं की फोन उचलला गेला, एवढंच माहितीये. एवढेच डिटेल आपल्याला शो केलेत, पण त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये काय होतंय याच्याबद्दल मला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही. म्हणजे फक्त नेसेसरी डिटेल इन्क्लूड करायचे. काय स्टेटमेंट आहे बघा, इन्क्लुडिंग necessary details, including the necessary details, and hiding the background details, hiding the background details is called as abstraction. याला काय म्हणतो आपण, abstraction. अजून एक बघा, फॉर एक्झाम्पल फॅन आहे आपला, फॅनचं काहीतरी बटन असेल, बटन असेल, किंवा आता बघा हा जो फॅन आहे हा कोणता वॉल माउंट फॅन आहे. याच्यामध्ये काय असेल बाळांनो, एक दोरी आहे खाली. ते पहिले जर समजा दोरी एकदा ओढली तर तो फॅन 2 नंबरला त्याचा स्पीड वाढला, परत खाली ओढली 3 नंबरला स्पीड गेला, त्याच्या परत खाली गेली की तो फॅन काय झाला, ऑफ झाला, परत खाली ओढली परत 1 वर गेला. आता आपलं काम काय, फक्त दोऱ्या वाढायचं. दोरी वाढल्यानंतर आतमध्ये मोटर कशी फिरली, फॅनचा स्पीड कसा वाढला, 0 वर केल्यावर तो फॅन बंद कसा झाला, हे बाकीचे बॅकग्राऊंड डिटेल मला काही माहिती आहेत का, नाही. मला त्याचं काही घेणं देणं नाही. मला फक्त काय, बटन दाबलं का स्पीड वाढते, अजून एकदा दाबलं अजून वाढला, अजून एकदा दाबलं अजून वाढला, अजून एकदा दाबला बंद पडला. अरे कळलं. म्हणजे फक्त जे काही नेसेसरी डिटेल्स आहेत तेवढेच मला इन्क्लूड करायचे, तेवढेच मला दाखवायचे, आणि त्याच्या बॅकग्राऊंडला जे काही चालू आहे त्या सगळ्या गोष्टी मला काय करायच्यात, हाईड करायच्यात. ह्या कन्सेप्टला काय म्हटलं जातं बाळांनो, ॲब्स्ट्रॅक्शन. कळलं नक्की ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, प्रोव्हाइडिंग किंवा इन्क्लुडिंग द नेसेसरी डिटेल अँड हायडिंग द बॅकग्राऊंड डिटेल. नक्की कन्सेप्ट कळला. कन्सेप्ट महत्वाचा आहे कोणता, या ॲब्स्ट्रॅक्शन. फ्रीज मध्ये आपण काय करतो बाळांनो, हा बॉटल ठेवतो पाण्याची, है ना. हा फ्रीज मध्ये आपण काय करतो, वॉटर बॉटल ठेवतो. मग अर्धा 1 तासानंतर ते पाण्याची बॉटल काय होती बाळांनो, गार होती. मग गार झाल्यानंतर आपण ती बॉटल बाहेर काढतो आणि त्याच्यामधलं पाणी, गार पाणी पितो. उद्या जर तुम्हाला कोणी सांगितलं की पाण्याची बॉटल आतमध्ये ठेवल्यानंतर सगळ्या प्रोसेस काय काय होत आहेत हे मला सांग आणि मग गार पाणी पी, आपण काय म्हणू, मातीत गेला तू, मातीत गेला तुझा फ्रीज, आणि मातीत गेली तुझी पाण्याची बॉटल. मी आपला गरम पाण्याने पाणी पितो, म्हणजे गरम गरम पाणी पितो, मला पाणी गार करायचं नाही. काय फ्रीज मध्ये पाण्याची बॉटल आत ठेवली की पाणी गार होणार, बाहेर आलं की पाणी प्यायचं, एवढं आपल्याला माहिती आहे. म्हणजे दरवाजा उघडा, बॉटल आत ठेवा, अर्ध्या तासांनी बाहेर काढा, एवढंच आपल्याला दाखवलंय. म्हणजे कोणते डिटेल दाखवले, नेसेसरी. पाठीमागं मग नक्की त्याच्यातून गॅस कसा फ्लो होतो, मग ते कूलंट कसं काम करतं, मग बटन दाबल्यावर वीज कशी जाणार, एवढ्या जर गोष्टी विचारल्या असत्या, आपण फ्रीज काय म्हटलं असं, तुझा तिकडेच राहू दे, मला घरात फ्रीजच नको. कळलं, एवढे कुठाने करावं लागले असते. म्हणजे आपल्याला बॅकग्राऊंड डिटेल, याला काय, बॅकग्राऊंड डिटेलला काय करायचंय, हाईड करायचंय, आणि नेसेसरी डिटेल काय करायचे, इन्क्लूड करायचे. तर या कन्सेप्टला काय म्हटलं जातं, ॲब्स्ट्रॅक्शन. नक्की कळलं. चलो आता मला तुम्ही सांगा थोडंसं. आता मला कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम बनवायची. कोणती सिस्टीम बनवायची आहे, कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम. कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम बनवायसाठी सगळ्यात महत्वाचा ऑब्जेक्ट म्हणजे काय, कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम बनवायसाठी जर तुम्हाला कॉलेज मॅनेज किंवा तुमचं कॉलेज आहे, त्या कॉलेज मधली सगळ्यात महत्वाची एंटिटी म्हणजे कोण, बोला. कॉलेजमध्ये सगळ्यात महत्वाचं कोण आहे, प्रिन्सिपल. व्हेरी गुड. अजून, हा लेक्चरर. अजून खरं खरं सांगा मला तुमच्या कॉलेज, हा इकडे बघूत काय आले ऑनलाईन मध्ये, काय आले सांगा. हा प्रिन्सिपल, स्टुडंट. अरे बाबा स्टुडंट, सगळ्यात महत्वाची एंटिटी कोण, स्टुडंट. मला सांगा कॉलेजमध्ये फक्त फॅकल्टी असतील, प्रिन्सिपल असतील, ते काय भिताडाला शिकवतील का, नाही शिकवणार. कॉलेजमधली सगळ्यात महत्वाची एंटिटी म्हणजे कोण, स्टुडंट. कॉलेजमध्ये स्टुडंट नसेल तर कॉलेजचा काही उपयोग नाही. मग या कॉलेजची मला मॅनेजमेंट सिस्टीम बनवायची, एक मोठा प्रोग्राम बनवायचा. आणि हा कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीमचा प्रोग्राम बनवण्यासाठी माझा सगळ्यात महत्वाचा ऑब्जेक्ट किंवा एंटिटी कोण आहे, स्टुडंट. मग माझ्या स्टुडंटमध्ये काय काय प्रॉपर्टीज पाहिजेत, या मी कशामध्ये मेन्शन करणार, बोला कशामध्ये मेन्शन करणार, क्लास. मग मी काय केलं बघा, या ठिकाणी एक क्लास बनवला आणि त्या क्लासचं नाव काय घेतलं सांगा, स्टुडंट. आता तुम्ही मला सांगा या स्टुडंट नावाच्या क्लासमध्ये कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज पॉसिबल आहेत, या स्टुडंटला काय काय प्रॉपर्टीज असू शकतील हे तुम्ही मला सांगा. हा चला बोला. हा हा व्हेरी गुड. सगळ्यात पहिले त्या स्टुडंटला काय, नेम. अजून सांगा, इयर आहे. बरं अजून,
बर अजून काय त्याला ब्रँच. ओके अजून सांगत चला जेवढं तुम्हाला पॉसिबल आठवतं तेवढं सांगा. हा बोला अजून काय. हा रोल नंबर बोला ना, बिन लाजू नका. हा रोल नंबर पुढे सांगा अजून. हा पर्सेंटेज. बरं ठीक आहे चला. हा अजून सांगत चला ऑनलाईन. हा कमी नका पडू तुम्ही बोलत चला बाळांनो. हा काय काय सांगितलं अजून इकडं. एनरोलमेंट नंबर, फोन नंबर, अजून काय नेम, रोल नंबर, मार्क्स, डेट ऑफ बर्थ. व्हेरी गुड. या ठिकाणी अजून कोण आहे आपल्याकडे. डेट ऑफ बर्थ. अजून फोन नंबर झालाय का नाही. हा ठीक आहे चला फोन नंबर घ्या. त्याच्यानंतर वाटलं सर आपण अजून घेऊ ऍड्रेस घेऊ. अरे हो की नाही. अजून काय काय डिटेल घेतात सांगा. हा व्हेरी गुड. अजून एज. आता डेट ऑफ बर्थ वरून एज काढता येतं पण ठीक आहे चला आपण एज पण घेऊ. अजून काय घेतलं चला कॅटेगरी म्हणू का. चला कॅटेगरीमध्ये सगळं चालं तुमचं कास्ट वगैरे सगळं चालं बरोबर आहे की नाही. अजून सांगा चला. हा आठवा तुमच्या तल्लक बुद्धीला विचार द्या. हा ब्लड ग्रुप. व्हेरी गुड. हा कॉलेजमध्ये तुम्हाला बोलवते तर त्यासाठी तुमचं रक्त वाढायसाठी म्हणून त्यांना काय पाहिजे असतो तुमचा ब्लड ग्रुप. व्हेरी गुड. अजून बोला. हा जेंडर. करेक्ट आहे ठीक आहे चला. ब्लड ग्रुप नंतर अजून कॉमा देऊन काय लिहिलं सांगा जेंडर. अजून सांगा चला. हा अजून काय काय प्रॉपर्टी. ऍड्रेस लिहिलं बाळांनो. बॅच ठीक आहे बॅच आपण ब्रँच मध्ये टाकून देऊ. या सगळ्या आपण प्रॉपर्टीज लिहिल्यात. अजून त्याच्या काय काय प्रॉपर्टीज. एखादा स्टुडंट आहे ना दोन स्टुडंटला डिस्टिंग्विश करण्यासाठी अजून कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज असू शकतील सांगा चला. हा विचार करा चला. हा अजून बोला. होऊ दे खर्च. काय दिलंय. प्रिव्हियस स्कूल, फादर, हॉबीज. ओके चला या ठिकाणी आपण प्रिव्हियस स्कूल घेतलं. ठीक आहे चला प्रिव्हियस स्कूल ही एक ऍट्रिब्यूट घेतला. अजून काय दिलं. हा ठीक आहे चला आपण काय करू पॅरेंट डिटेल घेऊ. चला इथपर्यंत ठीक आहे. पॅरेंटचे डिटेल म्हणजे पॅरेंटचं इन्कम सर्टिफिकेट कसं आहे इन्कम किती आहे ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यात. अजून काय घेतलं जातं स्टेटस. हा स्टेटस महत्वाचं आहे. पोरग आहे ना म्हणजे सिंगल आहे का मॅरिड आहे. चला व्हेरी गुड. या ठिकाणी त्याचा स्टेटस पण घेऊ. चला असतात काही काही लग्नाळू. पुढं सांगा अजून काय काय असू शकतं. चला हाईट. व्हेरी गुड. हॉबीज घेतल्या. हॉबीज नंतर अजून काय घेतल्या हाईट घेतली. बोलत चला तुम्ही बिंदास थांबू नका. चला हाईट घेतली. अजून काय घेतलं वेट घेतलं. हा चला वजन पण करून घ्या चला त्या पोराचं. अजून काय ठीक आहे झाल्यात बऱ्यापैकी कव्हर झाल्यात. त्याचा आयक्यू लेवल. कॉलेजमध्ये शक्यतो आयक्यू लेवल वगैरे विचारत नाही पण स्कूलमध्ये ठीक आहे घेऊ शकतो आपण आयक्यू लेवल सुद्धा म्हणू शकतो. एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला आठवल्या नक्की. या सगळ्या प्रॉपर्टीज वरून आपण स्टुडंटला काय करू शकतो डिस्टिंग्विश करू शकतो. आता मी तुम्हाला काही काही प्रॉपर्टीज सांगतो त्या सुद्धा प्रॉपर्टीज आहेत की नाही त्या सांगा मला. आता त्या पोराचा कलर पोरग गोरे का काळे ही प्रॉपर्टी आहे की नाही. प्रॉपर्टी आहे की नाही मला ते सांगा. हा प्रॉपर्टी आहे. ओके सपोज मी जर समजा ठरवलं की या ठिकाणी अजून एक प्रॉपर्टी इन्क्लूड करायची की एखादा स्टुडंट आहे त्या स्टुडंटच्या प्रॉपर्टीमध्ये त्याच्या प्रिय मैत्रिणीचं नाव. ठीक आहे या ठिकाणी आपण लिहू चला त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव गर्लफ्रेंड नेम. ओके प्रॉपर्टी आहे ना. काही काही नसेल काही काहींचा असेल. बर आहे ही पण प्रॉपर्टी. उद्या मला सांगा आता गर्लफ्रेंड एवढं नाही लिहित त्या गर्लफ्रेंडची हाईट. हा अजून सांगा त्या गर्लफ्रेंडचा मोबाईल नंबर. बर अजून काय झालं. हा ती गर्लफ्रेंड आहे त्या गर्लफ्रेंडचं प्रिव्हियस कॉलेज. हा परत त्या गर्लफ्रेंडची हेअरस्टाईल. अरे काय द्यायचं ते द्या. ह्या प्रॉपर्टीज आहेत की नाही. पण मला सांगा कोणत्या कॉलेजमध्ये गेल्यावर ह्या प्रॉपर्टीज विचारतात. जर एवढं जर पोरांना खरं बोलावं लागलं पोरं काय म्हणतील प्रिन्सिपलला तर कॉलेज मासनात गेलं मला तुझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं नाही. जर तू मला कॉलेजमध्ये आल्यानंतर माझ्या मैत्रिणीचं नाव हाईट नंबर वेट अशा गोष्टी विचारायला लागला मला तुझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं नाही. मग का झालं असं कारण की जर मला कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम बनवायची आहे तर त्या ठिकाणी या बाकीच्या प्रॉपर्टी मॅन्डेटरी आहेत नेम रोल नंबर. पण माझ्या मैत्रिणीच्या नावाचं तिचा कलर काळी का गोरी आहे तिची हाईट किती आहे तिचा नंबर काय आहे तिचा कॉलेज कोणतं होतं तिची हेअरस्टाईल याचं काळ्या तुला करायचं काय. ह्या प्रॉपर्टी इन्क्लूड करणार का नाही. मग ह्या प्रॉपर्टीज म्हणजे
बॅकग्राऊंड डिटेल्स आहेत, या नेसेसरी प्रॉपर्टीज नाहीत. मग कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम बनवताना मी फक्त याच प्रॉपर्टी इन्क्लूड करणार, बाकीच्या प्रॉपर्टीला मी हाईड करणार. यालाच काय म्हटलं जातं? ॲब्स्ट्रॅक्शन. कळलं कन्सेप्ट आता? सो ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? इन्क्लुडिंग द नेसेसरी डिटेल्स अँड हायडिंग द बॅकग्राऊंड डिटेल्स इज कॉल्ड ॲज ॲब्स्ट्रॅक्शन. कन्सेप्ट नक्की कळला? मग आता कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये मला सांगा, नॉर्मली मला हे सांगा रे, कोण तुम्हाला हाईट वेट विचारली का? तुम्ही इथं या ठिकाणी कॉलेजला ऍडमिशन घेतलं, गव्हर्नमेंटला असेल किंवा प्रायव्हेट कॉलेजला, हाईट कोणी विचारली? वेट विचारलं? कसं आहे, गोरा आहे, काळा आहे, केसाची लेंथ किती आहे, स्टाईल कशी आहे, सलमान खान सारखा, तेरे नाम सारखा पाठ, असं कोणी विचारत नाही. पण प्रॉपर्टीज आहेत ना? आहेत. पण ह्या प्रॉपर्टीज आपण इन्क्लूड करणार का? तर नाही करणार. ह्या प्रॉपर्टीजला आपण हाईड करणार आणि महत्वाच्या प्रॉपर्टी इन्क्लूड करणार. ह्याच कन्सेप्टला काय म्हटलं जातं सांगा? ॲब्स्ट्रॅक्शन. व्यवस्थित समजून घ्या. कुठलाही कन्सेप्ट रिअल लाईफनी समजून घ्या म्हणजे ते लवकर लक्षात राहतात. आता हे एकदा लक्षात घ्या, तुम्हाला असं जर कन्सेप्ट झाला, इथून पुढे तुम्ही बाप जन्मात कधी ॲब्स्ट्रॅक्शन हा कन्सेप्ट विचारणार नाही. कारण पुढे लागणार आहे आपल्याला डीएसयू मध्ये पण ॲब्स्ट्रॅक्शन लागणार आहे, आपल्याला जावा मध्ये पण, सगळ्या ठिकाणी ॲब्स्ट्रॅक्शन हा कन्सेप्ट आहे. मग त्यावेळेला तुम्हाला कोण नाही सांगणार की ॲब्स्ट्रॅक्शन काय, फक्त सांगतील नेसेसरी डिटेल इन्क्लूड, बॅकग्राऊंड डिटेल हाईड करा. पण ते कसं काय हे सगळं तुम्हाला या ठिकाणी कळलं पाहिजे. नक्की कन्सेप्ट कळला? कोणता कन्सेप्ट झाला सांगा? ॲब्स्ट्रॅक्शन. चालायचंय पुढं? चलो, 3 कन्सेप्ट पाहिले आपण. पहिला कोणता आहे सांगा? ऑब्जेक्ट. दुसरा क्लास. तिसरा कोणता झाला? ॲब्स्ट्रॅक्शन. फोर्थ कन्सेप्ट आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मधला, अँड दॅट इज नथिंग बट एनकॅप्सुलेशन. कोणता कन्सेप्ट आहे? एनकॅप्सुलेशन. व्यवस्थित समजून घ्या. काय हे एनकॅप्सुलेशन म्हणजे काय भानगड आहे सर? तर या ठिकाणी बघा, ज्यावेळेला तुम्ही एनकॅप्सुलेशन हा ज्यावेळेला शब्द बघितला, त्यावेळेला पहिला शब्द तुमच्या मनात येतो तो म्हणजे कोणता बाळांनो? हा कॅप्सूल. कोणता शब्द येतो? कॅप्सूल. कॅप्सूल पाहिली ना तुम्ही? माहिती तुम्हाला, टॅबलेट वेगळी आणि कॅप्सूल वेगळी, टॅबलेट वेगळी आणि कॅप्सूल वेगळी. ह्या सगळ्या काय आहेत बाळांनो आपल्या? दीज आर द कॅप्सूल्स. मग सर कॅप्सूलचा आणि एनकॅप्सुलेशनचा काय संबंध आहे? मी तुम्हाला पहिले सांगितलं, प्रोग्रामिंग टर्मिनॉलॉजी नंतर पहिले रिअल लाईफ एक्झाम्पल. रिअल लाईफ एक्झाम्पल काय बघा, या कॅप्सूल मध्ये हे 2 असे कव्हरिंग असतात आणि 2 कव्हरच्या आतमध्ये, या आतमध्ये हे काय बाळांनो सांगा? आपलं मेडिसिन आहे. जी काही मेडिसिन म्हणजे जे काही पावडर असेल त्याला आपण एनक्लोज केलंय, बांधून ठेवलंय, रॅप केलंय. कशामध्ये रॅप केलं? या कव्हर मध्ये. का बरं रॅप केलं जातं सांगा? चला, हा माहिती असेल तर बोला. हे रॅपिंग का केलं जातं? लक्षात घ्या. याचं कारण असं आहे की याच्या आतमधली जी पावडर असेल किंवा याच्या आतमधले जे छोटे छोटे बारीक पार्टिकल्स असतील, हे पार्टिकल ज्यावेळेला सनलाइट मध्ये गेले किंवा अदर कंडिशन, नॅचरल कंडिशन मध्ये ज्यावेळेला ते जातील तर त्याच्यामध्ये हजार्डस रिएक्शन होतात. हजार्डस म्हणजे केमिकल रिएक्शन होतात आणि त्या आपल्या शरीरासाठी चांगल्या नाही. पोटात गेल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही, पोटात गेल्यानंतर हे कव्हरिंग काय होतं? विरघळून जातं आणि त्याच्या आतमधले पार्टिकल्स आपल्या रक्तामध्ये मिसळतात. मग आपल्याला हे जे पार्टिकल्स आहेत याला काय करायचंय? सेक्युअर करायचंय. याला काय करायचंय? हाईड करायचंय. मग त्यासाठी आपण कशाचा यूज केला? या कॅप्सूलचा यूज केला. कशाचा यूज केला? या कॅप्सूलचा. अजून एक बघा, आपण चॉकलेट खातो, हे बोरटेव चॉकलेट असेल किंवा कॅडबरी असेल. कॅडबरी काय डायरेक्ट गेले तुम्ही, डायरेक्ट दुकानात गेले आणि डायरेक्ट कॅडबरी अशी मोकळीच हातात देतात का? नाही. का? त्या कॅडबरीच्या वर कोण असतं? रॅपर असतं किंवा त्याला काय म्हणतो? कव्हर. त्या रॅपरचं काम काय? की त्याच्या आतमधलं जो कंटेंट आहे त्याला बाहेरच्या गोष्टींपासून सुरक्षित ठेवायचं. बरोबर आहे? म्हणजे पाऊस झाला, ऊन झाला, कारण त्याच्यामुळे काय होतील त्याच्यावर बघा, मला सांगा, जर समजा कव्हरिंग नसेल, थोडंसं ऊन पडलं तर ते चिकट होणार, डायरेक्ट हाताला लागेल आपल्या कॅडबरी. मग कॅडबरी असेल, चॉकलेट असेल, याला त्या रॅपर मध्ये काय केलं जातं? रॅप केलं जातं. कशासाठी रॅप केलं जातं? तर त्याच्या आतमधले जे कंटेंट आहेत त्याला बाहेरच्या वातावरणापासून हाईड करायचं. इथं सुद्धा काय केलंय आपण? या मेडिसिनला रॅप केलंय. काय केलंय? रॅप. कशामध्ये? या कव्हर मध्ये. आणि हे सगळं कशासाठी केलं? तर हायडिंग साठी. मग आता मला सांगा, हे जनरल एक्झाम्पल आहे, याला आपण कॅप्सूल म्हटलं. याला काय म्हटलं आपण? कॅप्सूल. किंवा याला एनकॅप्सुलेशन. हा पण कन्सेप्ट कोणता? एनकॅप्सुलेशन. एनकॅप्सुलेशन म्हणजे काय? आतमधल्या गोष्टीला काही ना काहीतरी रॅपिंग करायचं. आता मला सांगा, आपल्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला कोणाला हाईड करावं लागेल ते सांगा.
व्हेरी गुड. कोणाला हाईड करावं लागेल? डेटाला. का बरं? OOP, इट ट्रीट्स द डेटा ॲज अ क्रिटिकल इलेमेंट. डेटा हा अवघड गोष्ट आहे, क्रिटिकल गोष्ट आहे. मग त्या डेटाला काय करायचंय? हाईड करायचंय. कोणापासून? बाहेरच्या फंक्शन पासून. मग या ठिकाणी आपल्या डेटाला रॅपिंग, रॅप म्हणजे काय? बांधून ठेवणं. रॅपिंग अप ऑफ कोणाला? डेटा अँड कोड, कोड इन अ सिंगल युनिट, इन अ सिंगल युनिट. एका युनिटच्या आतमध्ये कोणाला रॅप करायचं? डेटाला आणि कोडला. मग हे सिंगल युनिट म्हणजे कोण वापरलंय? क्लास. हे सिंगल युनिट म्हणजे कोण? क्लास. आपण मग अशी क्लास बघितला ना. क्लास कसा लिहिलता सांगा बरं? या ठिकाणी आपण क्लास लिहिला. क्लासच्या आत काय लिहिलं सांगा? स्टुडंट. हा क्लास स्टुडंट घेतला. त्याच्या आतमध्ये काय काय लिहिलं सांगा? रोल नंबर नावाचा एक डेटा आहे. अजून काय? नेम. आता मी इथं त्याचे डेटा मेंबर लिहित नाही, म्हणजे त्याचे काय म्हणतात त्याला? डेटा टाईप लिहित नाही. रोल नंबर कोणत्या टाईपचा त्यात तुम्हाला माहिती आहे. चला, रोल नंबर झालं, नेम झालं. या ठिकाणी अजून सपोज झालं त्याचा फोन नंबर झाला. ठीक आहे. आता हे तीन काय आहेत? त्याचे डेटा मेंबर. हे तीन काय आहेत? डेटा मेंबर. आणि अजून फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी रिझल्ट नावाचं फंक्शन घेतलं. आता हे फंक्शन कसं काम करणार हे मी तुम्हाला नंतर सांगतो, आता त्याच्यात जायचं नाही. रिझल्टच्या पुढे ब्रॅकेट आला, मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं. राऊंड ब्रॅकेट आला म्हणजे ते काय? एक प्रकारचं फंक्शन. मग रिझल्ट हे काय? फंक्शन. या ठिकाणी मी डिस्प्ले नावाचं एक फंक्शन लिहिलं आणि याच्या भोवती कर्ली ब्रॅकेट क्लोज केला आणि सेमीकोलन दिला. या तीन गोष्टी म्हणजे कोण झाला? माझा डेटा. आणि ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, ह्या दोन गोष्टी म्हणजे माझं काय? फंक्शन. फंक्शन मध्ये काय लिहितो आपण? काहीतरी कोड लिहितो की नाही? हे ऍड नावाचं फंक्शन लिहिलं की नाही? तर ऍड नावाच्या फंक्शन मध्ये काय केलं बाळांनो? आपण कोड लिहिला. सबट्रॅक्शन मध्ये काय लिहिला? कोड. मग हे सगळे फंक्शन, फंक्शनच्या आतमध्ये काय लिहिणार? कोड. मग हा कोड आणि हा डेटा या दोघांना या सिंगल युनिट मध्ये, ह्या इथून एवढ्या एका सिंगल युनिट मध्ये बांधून ठेवलंय की नाही? बांधून ठेवलंय म्हणजे रॅप केलंय की नाही? कशासाठी? बाहेरून कोणी त्याला ऍक्सेस करता कामा नये. So wrapping up of data and code, wrapping up of data and code कशामध्ये? इन अ सिंगल युनिट. आणि ते सिंगल युनिट म्हणजे कोण? क्लास. तर ह्या कन्सेप्टला काय नाव दिलं गेलंय? एनकॅप्सुलेशन. कन्सेप्ट कळला? रिअल लाईफ मध्ये एनकॅप्सुलेशन म्हणजे कॅप्सूल बघितली, आणि प्रोग्रामिंग टर्मिनॉलॉजी मध्ये जर समजा एनकॅप्सुलेशन बघितलं तर एनकॅप्सुलेशन म्हणजे काय सांगा? डेटा आणि कोड याला काय करायचंय? रॅप करायचंय. कशामध्ये रॅप करायचंय? सिंगल युनिट मध्ये. बरं, हे रॅपिंग कशासाठी करणार? एक्सटर्नल फंक्शन पासून काय करायचं? त्याला प्रोटेक्ट करायचं. प्रोटेक्ट म्हणण्यापेक्षा शब्द काय? हाईड करायचं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? हाईड करायचंय. किंवा आपल्या डेटाला काय करायचंय? सिक्युअर करायचंय. मग डेटाला हाईड किंवा सिक्युअर करण्यासाठी काय वापरायचं? एनकॅप्सुलेशन. काय वापरायचं? मग जर तुम्हाला कोणी विचारलं की एनकॅप्सुलेशन का करायचं, तर एनकॅप्सुलेशन कशासाठी करायचं? तर माझ्या डेटाला आणि कोडला हाईड करायचंय, त्याला सिक्युअर करायचं. का सिक्युअर करायचं? कारण की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये डेटा हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, आणि त्या पार्टला मला बाहेर जाऊ द्यायचं नाही. त्याला मला त्याच्या ऍक्सेसला रेस्ट्रिक्ट करायचंय, म्हणून मी त्याला बांधून ठेवतो. कशात बांधून ठेवतो? तर क्लासमध्ये बांधून ठेवतो. आणि या बांधून ठेवण्याच्या प्रोसेसला काय म्हणायचं? तर काय म्हणायचं? एनकॅप्सुलेशन. कळलं नक्की? कन्सेप्ट कळलाय? थेरॉटिकल पेपर मध्ये काय लिहायचं मी तुम्हाला सांगतोय, आता पूर्ण समजून घ्या की एनकॅप्सुलेशन म्हणजे रॅपिंग अप ऑफ डेटा इनटू सिंगल युनिट. कळले नक्की? चला, 4 गोष्टी झाल्या आपल्या. 4 अजून पण आहेत, पण आपण आता 4 परत एकदा रिवाइज करू. सगळ्यात पहिले कोण घेतला? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इज एनिथिंग विच वी कॅन सी ऑर वी कॅन इमॅजिन ऑफ. ऑब्जेक्ट ही बेसिक रन टाइम एंटिटी. ही काय? एक प्रकारची बेसिक रन टाइम एंटिटी. पुढे काय पाहिलं? क्लास. क्लास काय? क्लास इज अ ब्लूप्रिंट और टेम्पलेट टू क्रिएट द ऑब्जेक्ट. किती ऑब्जेक्ट बनवणार? n नंबर ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कसे पाहिजेत? सिमिलर टाइप. क्लास झाला, ऑब्जेक्ट झाला. आता माझं ऑब्जेक्ट कसं दिसलं पाहिजे हे मी कशा स्पेसिफाय करणार? माझ्या क्लास. अरे कळलं? ऑब्जेक्टच्या काय प्रॉपर्टीज पाहिजे, माझा ऑब्जेक्ट कसा पाहिजे, हे सगळं मी कुठं स्पेसिफाय करणार? माझ्या क्लास. आता बघा बरं, ह्या क्लास पासून मी जेवढे ऑब्जेक्ट बनवणार त्या प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये काय काय असणार? रोल नंबर. त्या ऑब्जेक्टला नेम असणार. आणि पण हे सोडून बाकीच्या प्रॉपर्टी आहेत का? नाही. एवढ्याच 3 प्रॉपर्टी. त्याच्या पुढे कन्सेप्ट पाहिला आपण ऍब्स्ट्रॅक्शन. ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे
including the necessary details and hiding the background detail is called as abstraction. आणि एनकॅप्सुलेशन म्हणजे wrapping up of data and code in a single unit is called as encapsulation. Encapsulation चा यूज कशासाठी? to hide the data code or to secure the data and code. नक्की. मग हे झाल्यानंतर अजून 2-3 कन्सेप्ट राहिलेत, आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करू. ठीक आहे, चलो ऑनलाईन थांबायचे बाळांनो, कळले नक्की? चलो, सो सी यू टुमॉरो, हॅव अ नाईस डे.